70-72 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या देवांग कोष्टी या विणकामाचा व्यवसाय करणाऱ्या जातीत एक मुलगी जन्माला आली. घरात किंवा जातीत शिक्षण या गोष्टीचा जेव्हा गंधही कुणाला नव्हता, त्यावेळी या मुलीला मात्र तिच्या सुदैवानं कुटुंबात थोडंसं शैक्षणिक वातावरण दोन्हीकडच्या आजोळी मिळालं. यातूनच घरात शिक्षणाची एक परंपरा निर्माण झाली. पुढे शाळा कॉलेजचं शिक्षण घेण्याची तिला संधी लाभली. आई वडील विशेष साहित्यप्रेमी असल्यामुळे वाचनाचीही तिला गोडी लागली आणि त्यातून एक उत्कट साहित्यप्रेम तिच्या ठायी अंकुरित झालं. ती तेव्हाची मुलगी म्हणजे आजची मी, शांता शेळके. थोडी लेखिका, थोडी प्राध्यापिका, थोडी कवी आणि थोडीशी पण इतर भरपूर काही. वाचनव्रताच्या पुढच्या भागात आपण वाचूया शांता शेळके यांच्या धूळ पाटी या पुस्तकातला एक लेख.